झाडावर चढून नाही हो मामा, मला नाही जमायचं. हाय का अगं एवढं काय त्यात? तू चढू नको झाडावर चिचा पाडायला, फक्त असा परफेक्ट नेम धरायचा चिच्या झाडावर आणि खालना असा दगड मारला की या धाबा धाबा चिचा पडतील आणि मग त्या सगळ्या चिचा शौर्य गोळा करेल. हाय का नाही शौर्य? काय बी काय त्याच्या डोक्यात भरवायला लागले मामा तुम्ही. नेम धरून चिंचा पाडायच्या त्या बी मी. अहो चिंचा पाडायच्या म्हणलं असं परफेक्ट नेम पाहिजे. मला नाही काय ते जमायचं नाही शौर्य. काय बुरगी आहेस तू? साध्या चिचा पाडता येत नाही तुला? हा मग ह्याला चिचा कुठनं मिळणार? आता काय करायचं राव, तुला काय चिचा मिळणार नाही बहुतेक. मामा अहो अक्षरताई आहे की है ना? तिला कशाला? हा नाही नाही बरोबर बरोबर, अक्षरा पोलीस आहे ना, तिचा नेम एकदम असा परफेक्ट आहे. ती जर तुझ्या संग आली तर ती असं एका दगडात अख्खं चिचे झाडच खाली करत, मग पोत भरून चिचा खाली पडतील, तू नुसतं चिचाच गोळा करशील. वा 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 काय कर नाही, एका पोराची लय मज्जा आहे. पण मला नाही वाटत अक्षरा तुझ्या बरोबर येईल. नाही येणार ना? काय येईल? मला नाही वाटत येईल. मामा समधी तयारी झाली आहे ना? कारण पाखराला जाळ्यात पकडायचं, लई फडफडू नाही द्यायचं. अक्षरा अगं ऐक माझं, का सावताला एवढा त्रास करून घ्यायला लागलीस? हा अगं हे समजे विचारांना मनातनं काढून टाक. हे बघ आपण ना करू काहीतरी, काहीतरी मार्ग निघल. ऐक माझं. काय करणार होत आपण? सुंदरीनी 1 महिन्याची मुदत दिली होती, 4 दिवस राहिलेत फक्त. तो माणूस आपल्या हाती लागणं हा एकमेव आशेचा किरण होता. तोही नाही, आता काय करणार होत? अक्षरा हे बघ, मला मान्य आहे की आपल्या हाताला काहीच लागलं नाही, पण तू सारखा सारखा आहे ना तोच तो विचार करू नकस. हे बघ तू सारखा सारखा तो विचार केलास ना तर तुझ्या डोक्यात आहे ना नवीन काय बी विचार येणार नाही. त्या परीस जे झालं ते झालं, विसरून जा आणि आपण काहीतरी नवीन मार्ग काढू की. अगं काहीतरी मार्ग निघल.